गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री झालेत। नाशिकच्या पालकमंत्री पदाची घोषणा झाली आहे। यापाठोपाठच रायगडचे देखील पालकमंत्री भरत गोगावले झालेत। आपण पाहतोय नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून मोठा घोळ होता। त्यानंतर रायगडचे पालकमंत्री जाहीर करण्यात आले होते, मात्र नाशिकचं पालकमंत्री पद अद्यापही रिक्त होतं। आता रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नियुक्ती झाल्याचं जाहीर करण्यात आलंय आणि त्यापाठोपाठच आता नाशिकमध्ये देखील गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी बघायला लागेल। रायगडमध्ये पालकमंत्रीपदी अखेर भरत गोगावले यांची नियुक्ती झाली आहे, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची वर्णी लागली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत गणेश कवडे आपले प्रतिनिधी। गणेश, आपण बघतोय की दोन्ही ठिकाणचे पालकमंत्री जाहीर कधी होतील याची प्रतीक्षा होती, ती आता संपली आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच सरकार स्थापन होऊन खरं तर जवळपास 1.5 वर्ष होत आहेत, मात्र या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहे ती घोषणा करण्यात आली नव्हती। नाशिकचे पालकमंत्री पदावर देखील आहे ते सर्वच पक्षांकडून दावा आहे तो करण्यात येत होता, मात्र अखेर गिरीश महाजन यांना पालकमंत्री म्हणून आहे ते नाशिकची घोषणा केलेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये रायगडचा वाद आहे तो होताना पाहायला मिळत होता। त्यामुळे ज्यावेळेस विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये अनिकेत तटकरे यांनाही खरं तर जागा सुटल्यानंतर या ठिकाणचा वाद आहे तो कुठेतरी मिटलेला पाहायला मिळतो आणि त्या ठिकाणी भरत गोगावले यांना पालकमंत्री म्हणून आहे ती घोषणा केलेली पाहायला मिळते। जवळपास 1.5 वर्षाच्या प्रतीक्षेत खरं तर या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत ती घोषणा केलेली पाहायला मिळते सरकारच्या वतीने। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या माहितीसाठी। आपण बघतोय की रायगड आणि नाशिक या दोन्ही ठिकाणच्या पालकमंत्र्यांची घोषणा झाली आहे। रायगडमध्ये आदिती तटकरे यापूर्वी पालकमंत्री होते, आता त्यांच्या जागी रायगडमध्ये रायगड आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी 1.5 वर्षांपासून पालकमंत्री पदाची घोषणा झालेली नव्हती, ती आता झालेली आहे। रायगडमध्ये भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी आता वर्णी लागली आहे। नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदावरून तिढा निर्माण झाला होता। पालकमंत्रीपदी रायगडमध्ये तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये मोठा वाद होता आणि आता त्या ठिकाणी तो वाद निवळलेला आहे आणि गोगावले यांची नियुक्ती झाली आहे। तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरहरी झिरवळ आणि छगन भुजबळ हे मंत्री होते, तर शिंदे सेनेचे दादा भुसे हे मंत्री होते। यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेकडे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे हे पालकमंत्री जाईल याबद्दल बरीच चर्चा रंगली होती, मात्र आता हे भाजपच्या वाट्याला पालकमंत्रीपद आलंय आणि गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती आता जाहीर करण्यात आली आहे। 1.5 वर्षांपासून रायगड आणि नाशिकचा जो पालकमंत्री पदाचा वाद होता तो आता मिटलेला आहे आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे।